गुड मॉर्निंग सगळ्यांना, शुभ सकाळ. सकाळच्या वाजलेले आहे 8:30. चल घरात. मस्त असं छान वातावरण झाले. सकाळी सकाळी ऊन पडले. पक्ष्यांचा किलबिलाट चाललाय. माझं मी सगळं बाहेरचं काम आवरून देवपूजा ही करून कपडे धुतली. देवपूजा पण केलेली आहे, कारण का आता 2-3 दिवस झालं घरी नाही. त्या अण्णा दोघं राशनला गेलेली, काय आलीच नव्हती. तर आज येतील आता. असं मस्तपैकी छान वातावरण झाले. गुरांचं पण आवरलंय. गाईचं तिला खायही टाकलं. इकडे कपडे धुवून टाकल्यात. आणि देवांचं कसं, आता देव झोपलेले असतात ना पानांवरती, त्यामुळे उचलत नाहीत. त्यांना फक्त वात उदबत्ती केली आणि फुलं वाहिली ताजी ताजी मस्तपैकी छान असं. चला, आणि माझा करायचा आहे मला स्वयंपाक करायचा आहे मस्तपैकी छान असं. आता म्हणलं मोड आलेल्या मटकीची भाजी करावी छान अशी. सगळं 2-3 दिवस झालं भिजवून हे करून ठेवलेले. रात्री मला उशीर झाला यायला, 1 वाजलेली, 12:30-1. चल 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 चल. सगळं असं साहित्य मस्तपैकी करून ठेवलेले. आता मटकी भिजवलेली आहे आणि काय म्हणतात त्याला, हुलगे पण आहेत. गॅसवर करते. हुलग्याला काय अजून नीट कोमच आलेलं नाही. हुलग्याला टायमिंग लागतो कोम यायला. पण आता कोम आले तर आले, तेवढंच घेते आता. कोम आलेली भाजी मस्त लागते. भिजाय घातलं होतं ना, म्हणलं आता पोरांना पण लागते. या इकडं चल. एकाव करती भाकरी मस्तपैकी. हुलग्याची आमटी, कडाण आणि भाकरी. राहिलेल्याला कोंब येतात तर कोंब आलेले घेते. मस्तपैकी छान पातळ भाजी करते आता ह्याची. बापूंला लावले दूध आणायला. ए चल की. एक कुठे गेली मांजर. एक गेले त्यांच्यापाशी तिकडे घरात झोपले जाऊन. हे काय आज गेलेले नाही तर भाऊजीच गेलेत आज सकाळ सकाळ लवकर. लाईट बंद करते आधी. चल आतमध्ये. अयो काय खरं नाही ह्यांचं. लय सवड आहे ह्या मांजरांचं. इथं बस, बाहेर जाऊ नको. पशी तर एक इथं झोपले. चल. एकच मिनिट, फोन येतोय कोणाचा तरी. बापू असतील या ना का, आता बापूंचाच आहे. ग असं मोड आल्यात बघा. तुम्ही पण दाखवलं नाही. इकडे काय जा तिकडं. चल तिकडं पळ. चूल पेटवायची मला. चुलीत कढीपत्ता आणायचाच राहिला, तरी मी म्हणलं सगळं खाली घेतलंय, पण काय राहिले कढीपत्ता, कांदा घेऊन. कढीपत्त्याचं झाड इकडे आमचं. बापूंचा